मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत देवी दुर्गा पुराण। तर मित्रांनो, देवी दुर्गा पुराण हे तुम्हाला कुठेच सहजासहजी ऐकायला मिळणार नाही, तर आपण हे चांगल्या स्पष्ट भाषेमध्ये मराठीत ऐकणार आहोत। तर जास्तीत जास्त लोकांनी ऐकण्याचे करावे। तर हे देवी पुराणाचे थोडेसे सुद्धा आपण 2 शब्द ऐकले तरी 60,000 यज्ञ केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते। तर संपूर्ण देवी पुराण हे आपण जर श्रवण केले म्हणजे मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील, आपल्या मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल, नवऱ्यांचे आयुष्य वाढेल, घरात कोणी आजारी असेल तर त्या आजारी लोकांचे आजारपणासुद्धा बरा होईल। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत दुर्गा पुराण। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। आणि तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझं हे देवी दुर्गा पुराण ऐकत आहोत दुर्गा पुराण, तर हे नक्की कमेंट्स करून मला सांगा, नाही तर जय माता दी नक्की करा, नाही तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। दुर्गा पुराण श्री गणपतीचा जय जयकार असो। त्याचप्रमाणे नर नारायण सरस्वती देवी आणि व्यास महर्षींना वंदन करून मी त्यांचा जय जयकार करते। नैमिषारण्यामध्ये एक जमलेल्या सर्व ऋषींनी महापुराणिक अशा श्री सूत याला विचारले की हे महाबुद्धिमान व्यासा शिष्य सुता, तू आम्हाला नेहमीच मनोहर अशा पुण्यकारक कथा सांगतो, म्हणून तुला प्रदीर्घ काळपर्यंत आयुष्य लाभो। तुझ्याकडून आम्ही सर्व पापांचा नाश करणाऱ्या अशा श्री विष्णूच्या अनेक आश्चर्यकारक अवतार कथा व चरित्रलीला ऐकल्या आहेत। त्याचप्रमाणे रुद्राक्षाच्या ऐतिहासिक महात्म्यासह श्री शंकराचा दिव्य चरित्रलीलासुद्धा ऐकल्या। तर आता आम्हाला तुझ्याकडून गूढ असे तत्व ऐकण्याची इच्छा झाली आहे की जे पवित्रामधील पवित्र तर आहेच, त्याशिवाय त्याच्यामुळे सर्व प्रकारचे भोग भोगूनही व पुन्हा मोक्षसुद्धा मिळतो। हे महाभाग्यवान सुता, सर्व संशयाचे निराकरण करणारे असे हे तत्व तुझ्याशिवाय इतर कुणीच किंचितसुद्धा जाणत नाही। ज्यांच्या जन्मी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यांनाच हे दुर्गा पुराण देवी पुराण ऐकायला मिळेल। सुतांनी उत्तर दिले, अहो महाभाग्यवंत ऋषी हो, खरे तर लोकांचे कल्याण व्हावे हाच हेतू मनात धरून तुम्ही हा उत्तम असा प्रश्न विचारला आहे, म्हणून मीही आता तुम्हाला काही बाकी न ठेवता सर्व शास्त्राचे सार असे तत्व उघडून करून सांगतो। श्री दुर्गा पुराण हे सर्वात श्रेष्ठ तत्व आहे। सर्व तीर्थक्षेत्र व्रते आणि पुराणे यांचा गलबला कुठेपर्यंत चालतो, तर जोपर्यंत मनुष्य दुर्गा पुराण देवी भागवत पुराण ऐकत नाही तोपर्यंत, जोपर्यंत ही देवी भागवत रूपी कुऱ्हाड हाती येत नाही तोपर्यंत या पापरूपी काटेरी जंगलाचा मानवाला त्रास होतो। देवी भागवत रूपी सूर्य जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत अज्ञान रूपी अंधकार नष्ट होणार नाही असे निश्चित समजावे। ऋषी उत्सुकतेने म्हणाले की हे भाग्यशाली सुता, हे पुराण कशा प्रकारचे आहे, ते ऐकवायचा विधी कोणता आहे, ते किती दिवसात पूर्ण ऐकवायचे असते, त्याचे पूजन कसे करतात, हे पूर्वी कोणत्या मनुष्याने ऐकले, त्याच्या कोणकोणत्या मनोकामना पूर्ण झाल्या, हे सर्व तू आम्हाला सविस्तरपणे सांग। त्यावर सुतांनी बोलायला सुरुवात केली की हे देवी पुराण कोणी आणि कसे ऐकले होते, किती दिवसात पूजन केले होते, याची संपूर्ण माहिती आता मी तुम्हाला सांगते। तर सर्वप्रथम तुम्हाला मी सविस्तरपणे संपूर्ण माहिती देते। त्यावर सुतांनी बोलावयास सुरुवात केली की भगवान विष्णूच्या अंशापासून सत्यवतीच्या पोटी पराशर पुत्र व्यास जन्मले। पुढे त्या व्यासांचे असे लक्षात आले की संस्कारहीन माणसं, भ्रष्ट ब्राह्मण यांना ज्ञान कसे मिळणार, कारण त्यांनी जे वेदांचे खंड करून शिष्यांना शिकवले होते त्यावर उपाय नव्हता। मग त्यांनी आता अशा लोकांसाठी पुराणे रचावी असा विचार केला। त्यानुसार मग 18 पुराणांची निर्मिती केली। त्यामधून त्यांनी मला भारत आख्यांची शिकवण दिली। तसेच देवी भागवत पुराण हे दुर्गा पुराण हे मनुष्याला भोग देऊन मोक्षही देतो लक्षात घेऊन जन्मजय राजाला ते स्वतः ऐकवले। या जन्मजय राजाचा पिता परीक्षित नावाचा होता। तो सर्पराज तक्षकाने दक्ष केल्यामुळे मरण पावला होता। त्याला मरणोत्तर उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून 9 दिवसापर्यंत त्रैलोक्य जननी देवीची विधिविधानपूर्वक पूजा करून त्यांनी व्यासांकडून हे दुर्गा पुराण ऐकले। त्यामुळे परीक्षित राजा उत्तम गती मिळून देवीच्या लोकी गेला। देवीचे 9 रूप आहेत, तर 9 रूपांची कुठलेही 9 रूपांचे जर पूजा केली
कुठल्याही एका रूपाची पण पूजा केली तरी 9 रूपांना प्राप्त होते, 9 रूपांची पूजा केली तरी 9 देवांना प्राप्त होते असे देवीने सांगितले आहे. म्हणून जो कोणी हे देवी भागवत पुराण, हे दुर्गा पुराण जो कोणी ऐकतो हे पुराण हे तर त्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते, त्याचे सर्व पापे जळून भस्म होतात. आता हे देवीच्या लोकी उत्तम गती प्राप्त होते. जो कोणी हे पुराण ऐकतो त्याला देवीच्या लोकी उत्तम गतीची प्राप्ती होते. आणि हे पाहून जन्मजयाने व्यासमुनींची अत्यंत आनंदाने सत्कारपूर्वक पूजा केली. हे देवी पुराण 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थ देते. लोक भक्तिपूर्वक प्रेमपूर्वक हे भागवत पुराण, देवी पुराण ऐकतात. त्यांना सिद्धी कठीण नाही. म्हणूनच मनुष्याने सतत ऐकावे, सतत वाचत राहावे. अर्धा तास होय, पाव दिवस होय, एक मुहूर्तभर, एक क्षणभर जरी याचे श्रवण केले तरी त्याला कधीही वाईट गती मिळणार नाही. सर्व प्रकारची होम हवने, तीर्थयात्रा किंवा दानधर्म करून जे फळ मिळेल ते केवळ एकदाच हे पुराण ऐकल्यामुळे मिळते. कृतयुगामध्ये धर्माची साधने पुष्कळ होती, परंतु कलयुगामध्ये मात्र पुराण श्रवणापेक्षा निराळा धर्म नाही. धर्माचरणरहित अशा कलयुगातील अल्पायुषी मानवासाठी व्यासांनी हे पुराण रूपी अमृत दिलेले आहे. हे एकच अमृत पिऊन केवळ ऐकणारच अजरामर होतो असे नाही, तर यामुळे त्यांचा संपूर्ण वंशच अजरामर होत असतो. यामध्ये महिना, दिवस वगैरेसाठी विशेष नियम नाही. म्हणूनच देवी भागवतची सेवा नेहमीच मनुष्याने केली पाहिजे. तथापि अश्विन, चैत्र, वैशाख व ज्येष्ठ किंवा चारी नवरात्रांमध्ये म्हणजेच अश्विन, पौष, चैत्र आणि आषाढ या महिन्यातील शुक्ल प्रतिपदे ते शुक्ल नवमीपर्यंत ऐकण्याचे विशेष फळ सांगितले आहे. यासाठी हा 9 दिवसांचा श्रवण यज्ञ सर्व यज्ञांमध्ये जास्त फळ देणार आहे, म्हणूनच पुण्यदायक आहे. सर्व प्रकारची कपटी, पापी, मूर्ख, मित्राला फसवणारे, वेदांची निंदा करणारे, पाखंडी एवढेच नव्हे तर हिंसा करणारे असे लोकही या 9 दिवसाच्या यज्ञाने पवित्र होतात. परस्त्रिया, परधन लुटणारे, लोभी, कुटील कृत्य करणारे, गायी, देवता, ज्ञानी, ब्राह्मण यांच्याबद्दल भक्ती नसणारे असे लोकसुद्धा या 9 दिवसाच्या यज्ञामुळे शुद्ध होऊन जातात. म्हणूनच हे देवी भागवत नावाचे पुराण, दुर्गा पुराण हे सर्व पुराणांमधील श्रेष्ठ असे पुराण आहे. अश्विन महिन्यातील या चैत्र महिन्यातील शुद्ध पक्षात जेव्हा सूर्य कन्या राशीत असतो त्यावेळी महाअष्टमी तिथी असताना सोन्याच्या सिंहासनावर बसवलेल्या देवीच्या प्रसन्नतेसाठी जो मनुष्य हे दुर्गा पुराणचे पुस्तक सुयोग्य अशा ब्राह्मणाला जर दान दिले तो देवीच्या पदीला प्राप्त होतो, कृपेला प्राप्त होतो. हे पुराण देवी पुराण एक श्लोक किंवा अर्धा श्लोकसुद्धा जो भक्तीने दररोज ऐकेल, म्हणेल, त्याची पूजा करेल तो देवीच्या कृपेला निश्चित प्राप्त होतो. हे भागवत ऐकल्यामुळे, हे देवी पुराण ऐकल्यामुळे महामारीसारखे साथीचे रोग, नैसर्गिक उत्पात, बालग्रहाची पीडा, पिशांची भीती वगैरे दूर पडून जाते. निपुत्रिकाला पुत्र होतो, दारिद्र्य श्रीमंत होतो, रोगी आजारातून बरा होतो आणि 3 प्रकारच्या वान स्त्रियांसुद्धा दीर्घायुष्य मुलगा होतो. जिला गर्भधारणा होत नाही, जिचा गर्भ गळून पडला आहे, जिची मुले जन्मताच मृत असतात, ती अशा 3 प्रकारच्या वाज स्त्रिया भगवंताचे हे देवी दुर्गा पुराण या पुस्तक ज्या घरात नित्य पूजले जाते त्याच्या घर साक्षात तीर्थक्षेत्र होऊन जाते. त्या घरामधील रहवाशांच्या पापांचा नाश होतो. जो अष्टमी, नवमी, चतुर्दशी तिथींना भक्तिपूर्वक वाचतो, अगर ऐकतो तो फार मोठी सिद्धी मिळवतो. जर तो ब्राह्मण असेल तर वेदांमध्ये सर्वश्रेष्ठ जाणकार होतो. जर क्षत्रिय असेल तर राजा होतो. वैश्य असेल तर अमाप समृद्धी मिळते. शूद्र असेल तर त्याच्या ज्ञानमधील सर्वश्रेष्ठ असा होतो. जेव्हा प्रसन्नेच्या शोधासाठी श्रीकृष्णाला जाऊन बराच काळ लोटला तेव्हा त्याचा पिता जो वसुदेव त्याला मोठी काळजी लागून राहिली. त्यावेळी त्याचे ग्रंथाचे श्रवण केले आणि कृष्ण यशस्वी होऊन परतला. ऋषींनी विचारले की प्रसेन हा कोण होता की ज्याच्या शोधासाठी कृष्णाला स्वतःलाच जावे लागले आणि वसुदेव व कृष्णाची पुनर्भेट कशी झाली, तसेच वसुदेवाने कोणाकडून व कोणत्या विधीने देवी भागवत ऐकली होती ती कथा आम्हाला ऐकावी. तेव्हा सूत सांगू लागले की द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा एक भोज वंशातील सूर्यपासक राहत असे. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्याने त्याला आपल्या लोकात नेऊन फिरवले आणि एक तेजस्वी असा संयमतक नावाचा मणी दिला. तो मणी गळ्यात घालून सत्राजिताने जेव्हा द्वारकेमध्ये प्रवेश केला तेव्हा
त्याच्या तेजाने दिपून गेलेले नागरिक राजसभेत जाऊन कृष्णाला सांगू लागले की कृष्ण दर्शनासाठी स्वतः सूर्यदेव येत आहे. तेव्हा हास्य कृष्ण म्हणाला की हो अल्पबुद्धी लोक हो, तो सूर्य नव्हे तर सूर्याने दिलेला तेजस्वी असा संयमक मणी गळ्यात बांधून सत्राजित येत आहे. नंतर त्या सत्राजिताने ब्राह्मणांना बोलावून स्वस्ती वाचनपूर्वक आपल्या घरात प्रवेश केला. ज्या घरात हा मणी असेल तेथे केव्हाही दुष्काळ अगर रोगराई याचा उद्भव होत नाही. शिवाय हा मणी दररोज 8 भार सोने देतो. एकेवेळी सत्राजिताचा भाऊ प्रसेन तो मणी गळ्यात बांधून घोड्यावर बसून शिकार करण्यासाठी वनात गेला. तेथे एका सिंहाशी त्याचा सामना झाला. त्या सिंहाने घोड्यासह त्याला मारले आणि तो मणी काढून घेतला. ते सिंहाची गाठ अस्वलाधीश जाबुवंताशी पडली. तेव्हा जाबुवंताने त्या सिंहाला मारून मणी हस्तगत केला. आपल्या गुहेत गेला आणि तो मणी आपल्या मुलाला खेळावयास दिला. तिकडे द्वारकेमध्ये प्रसन्न परतल्यामुळे तो सत्राजित फार दुःखी झाला आणि म्हणू लागला की कुणा दुष्टाने मण्याच्या लोभाने माझ्या भावाला मारले की काय. काही दिवसांनी लोकांमध्ये अशी कुजबूज होऊ लागली. मण्यांच्या लोभाने कृष्णानेच प्रसन्नाला माराला असावा ही वार्ता कृष्णाच्याही कानी आली. तेव्हा आपल्यावर विनाकारण आलेला आळ नष्ट होऊन खरी गोष्ट समोर यावी म्हणून त्याने काही लोकांना सोबत घेतले. तो मण्यांच्या शोधासाठी बाहेर पडला. जेव्हा ते वनात पोचले तेव्हा प्रसन्नेचा मृतदेह सर्वांनी पाहिला आणि रक्ताच्या सांडलेल्या ढागांच्या अनुरोधाने ते पुढे चालले. तेव्हा एका गुहेच्या दारात त्यांना मेलेला सिंह दिसला. कृष्णाने लोकांना तेथेच थांबावयास सांगितले. तो एकटाच त्या गुहेत गेला. जामवंताच्या मुलाच्या हातात तो मणी पाहून कृष्ण मणी घेण्यासाठी पुढे सरसवला. त्याला पाहताच मुलाला सांभाळणारी दाई किंचाळली. तो आवाज ऐकताच जाबुवंत तेथे आला व दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. रात्रंदिवस न थांबता ते दोघंही 27 दिवसपर्यंत झुंजत होते. गुहेच्या दाराशी उभे असलेल्या द्वारकेच्या लोकांनी 12 दिवसांपर्यंत वाट पाहिल्याने निराशेने परत जाऊन त्यांनी घडलेला प्रकार इतरांना सांगितला. तेव्हा सर्वजण दुःखाने सत्राजिताला दोष देऊ लागले. वसुदेवानी राजपरिवारावर तर जणू काही आकाशच कोसळले आणि एकाएकी तेथे नारद मुनी प्रकट झाले. त्यांना पाहताच वसुदेवाने त्याची पूजा केली. त्याला विमनस्तक पाहून नारदांनी विचारणा केली. तेव्हा वसुदेवाने सर्व वस्तुस्थिती सांगून मुलाविषयी वाटणारी काळजी वर्णन केली. त्यावर नारदांनी त्याला अंबिकेची आराधना करण्यास सांगितले. ते पुढे म्हणाले की अत्यंत थोडक्यात मी तुला तिची माहिती सांगतो, कारण की तिचे यथार्थ वर्णन करणे कुणालाही शक्य नाही. ती नित्य आणि सच्चिदानंद रूपिणी आहे. तिचीच आराधना करून ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो, तर ती सर्व जग व्यापून सुद्धा पुन्हा सर्वांच्या पलीकडे आहे. तिची स्तुती केल्यामुळे ब्रह्मा मधुकैटभाच्या भीतीपासून मुक्त झाला. विष्णू सृष्टी पालन करतो तो तिच्याच कृपेमुळे आणि रुद्रसुद्धा संहार करतो तो तिच्याच कृपेमुळे. संसाराचे बंधन आणि त्यापासून सुटका व दोन्ही गोष्टी तिच्याच हातात आहे. तीच परमाविद्या व सर्व सत्ताधारिणी आहे. हे समजून घेऊन तू सुद्धा नवरात्री विधीनपूर्वक 9 दिवसाचे देवी पूजनाचे अनुष्ठान कर आणि देवी व दुर्गा पुराण ऐक, म्हणजे लवकर तुझी कृष्णाची आणि तुझी पुनर्भेट होईल. जो कोणी हे दुर्गा पुराण ऐकतो, जर कोणी दूरदेशी गेलेला मुलगा असेल, कोणाला मुलं बाळं होत नाही, कोणाला धन धान्य नाही, त्यांनी हे देवी पुराण सुद्धा ऐकले तरी त्याच्या मनातल्या ज्या इच्छा असतील त्या दुर्गा माता लवकरात लवकर पूर्ण करेल असे स्वतः दुर्गा देवीने सांगितले. आणि ज्या घरात या मंत्राचे, या स्तोत्राचे, या देवी पुराणाचे जर श्रवण होते तेथे कसल्याही प्रकारची कमी होत नाही. ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमा या मंत्राचा सकाळ संध्याकाळ सतत जप करत राहावा असे देवीने स्वतः सांगितले आहे. ज्यांची कुलदेवता माहीत आहे नाही आहे, ज्यांना कुलदेवता नाही पण माहीत आहे, तरी पण त्यांनी ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमा अशा मंत्राचा सकाळ संध्याकाळ 108 वेळा किमान जप करावा. ज्या घरात या जपाचा मंत्राचा जो जप केला जातो तेथे दरिद्रता कायमस्वरूपची वास करत नाही, तेथे दरिद्रताचा वासच राहत नाही, तेथे माता लक्ष्मी कायमस्वरूपी राहते असे स्वतः देवीने सांगितले. म्हणून या मंत्राचा सतत जप करत राहावा. देवीच्या कृपेचा त्याला आलेला एक पूर्वाचा अनुभव सांगण्यास सुरुवात केली. नवरात्री विधीनपूर्वक 9 दिवसाचे देवीचे पूजन अनुष्ठान कसे करावे. तेव्हा तो म्हणाला, जेव्हा कंसाने आकाशवाणी ऐकली की देवकीच्या 8व्या गर्भाच्या हातून त्यांचा मृत्यू निश्चित आहे, तेव्हा त्याने देवकी आणि वसुदेव यांना कैदीत टाकले. देवकीच्या प्रत्येक बाळाला मारून टाकले. असे 6 वेळ झाले पण त्या उद्वैताच्या दुःखाला काही पारावार उरला नाही. मग वसुदेवाने गर्ग मुनींना बोलवले आणि सर्व वस्तुस्थिती सांगितली. त्यावर मुनींनी त्यांना दुर्गा भगवतीची आराधना करावयाचा उपदेश केला. वसुदेवाने परस्वाधीन असल्यामुळे असमर्थता सांगितली आणि ती आराधना आपल्याकरता गर्गांनी करावी अशी विनंती केली. मग गर्ग मुनी त्यासाठी विंध्याचलावर गेले. तेथे त्यांनी अनुष्ठान मांडले. अनुष्ठानाच्या समाप्तीवेळी आकाशवाणी झाली.
झाली की मी संतुष्ट आहे. माझ्याच प्रेरणेने नारायण आणि देवकीच्या पोटी अंश अवतार घेतील. वसुदेवाने कंसापासून रक्षण करण्यासाठी त्या बाळाला गोकुळात नंदीच्या घरी ठेवले आणि यशोदेच्या तान्या मुलीला आणावी, असे कंसाच्या स्वाधीन करावी व मुलगी त्याच्या हातून निष्ठून विंध्याचलावर जाऊन राहील. हा सर्व वृत्तांत व देवीचे वरदान गर्गाचार्याकडून कळल्यामुळे त्या वेळीची मोठी भीती नष्ट झाली. मग त्याने नारदांना देवी भागवत पुराण ऐकवण्याची विनंती केली. त्याप्रमाणे त्वरित शुभ मुहूर्तावर कथेला अनुष्ठान प्रारंभ झाला. 9व्या दिवशी अनुष्ठान समाप्तीच्या वेळी तिकडे युद्धामध्ये कृष्णाच्या मुठीच्या माराने जांबुवंताची गात्रे शिथिल पडली व तो हरला. त्याच वेळी त्याला श्रीराम अवताराची आठवण झाली आणि जो राम होता तो याच वेळी कृष्ण रूपाने समोर उभा आहे हे त्याने जाणले. हात जोडून त्याने न ओळखता युद्ध केल्याबद्दल क्षमा मागितली आणि कृष्णाला आगमनाचे कारण विचारले. जेव्हा कृष्णाने सर्व खुलासा केला तेव्हा त्याने तो मणी तर परत दिलाच, परत आपली सुस्वरूप मुलगी जांबवंत हिचा विवाह कृष्णाशी करून दिला. तिकडे द्वारकेत अनुष्ठान समाप्तीच्या वेळीच पत्नी व मन्यासह कृष्णाने प्रवेश केला. द्वारकेत सर्वत्र आनंद झाला. सूत पुढे सांगू लागले की अहो ऋषीलोक हो, मी तुम्हाला आणखीही पूर्वी घडलेल्या घटना सांगतो. तो देवी भागवताचा महिमा वर्णलेला आहे. एके वेळी लोपामुद्रेचे पती मुनी अगस्ती भगवान कार्तिक स्वामीकडे गेले होते आणि त्यांनी अनेक पुण्यवान कथा ऐकवायची इच्छा प्रकट केली. त्यांनी अगस्तींनी वेगवेगळ्या विचित्र कथा तीर्थ महात्मे सांगितले. त्यावर अगस्त त्यांच्यापाशी गेले आणि दुर्गा महापुराण महात्मे ऐकवायची इच्छा सांगितली. तेव्हा कुमार सांगू लागले की या दुर्गा पुराणाचा यथार्थ महिमा कुणीही वर्णन करू शकणार नाही, परंतु मी थोडक्यात तो तुम्हाला सांगतो. जी निरंतर आहे, सच्चिदानंद स्वरूपिणी आहे, जगातील अनुपर मानू तिनेच व्यापला आहे. तसेच सर्व प्रकारचे भोग भोगायला देऊन भुक्ती बहाल करण्याचे सामर्थ्य सुद्धा तिचं पाशीच आहे. दुर्गा पुराण ही तिची वाङ्मयी मूर्ती आहे. ते वाचणाऱ्याला या त्रैलोक्यात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाहीये. जो दुर्गा पुराण ऐकतो त्याला सर्व गोष्टी शक्य होतील. या संदर्भात एक घटना आहे, ती सांगते तर ती ऐकावी. विवस्तानाला एक श्राद्धदेव नावाचा मुलगा होता. त्याला संतती नसल्यामुळे त्याने वशिष्ठ मुनींना याबाबत विचारले. त्यानुसार त्याने पुत्रकामिष्टीसाठी या नावाचा यज्ञ आरंभला. मग त्याच्या पत्नीने अथर्व जवळ विनंती केली. तिला मुलींची आवड असल्या कारणाने तशी मंत्र योजना करावी. त्याने ती विनंती मान्य केली. याचा परिणाम पुढे असा झाला की तिच्या पोटी कन्या जन्माला आली. तिचे नाव इला ठेवले. राजा खिन्न झाला व त्याने संकल्प विपरीत होण्याचे कारण जेव्हा गुरूंना विचारले तेव्हा ध्यानात सर्व प्रकार जाणून वसिष्ठांनी ईश्वरांकडे प्रार्थना केली व मुनींची तप सामर्थ्य आणि ईश्वर कृपा यामुळे इला सर्व देखत पुरुष झाली आणि तिचे पुन्हा शाश्वत संस्कार करून सुदुम्न असे नाव या मुलाचे ठेवले. तो तरुण झाल्यावर घोड्यावर बसून वनात शिकारीसाठी गेला असता हिंडत हिमालयामधील तराईच्या प्रदेशात गेला. ते स्थान शिव पार्वतीद्वारा शापित असल्यामुळे प्रवेश करता क्षणीच तो, त्याचे सहकारी आणि घोडे हे सर्व स्त्रीरूप झाले. त्यावर अगस्तींनीची शापाची पार्श्वभूमी विचारली तेव्हा कार्तिक म्हणाला की पूर्वी एकदा या एकांत जागी शिव व पार्वती कामक्रीडेमध्ये मग्न असताना शिव दर्शनाच्या हेतूने काही मुनी शोध घेत तेथे आले. तेव्हा सतीला फार लाज वाटली. मुनी तर तत्काळ मागे फिरले आणि वैकुंठ लोकाकडे गेले. परंतु एकांताचा भंग झाल्या कारणाने शंकराने त्या स्थानाला असा शाप दिला की जो पुरुष तिथे पाय ठेवेल तो स्त्रीरूप होईल. नंतर तो स्त्रीरूप सुदमन्य त्याच वनामध्ये राहू लागला. फिरता फिरता असे एका दिवशी ती चंद्राच्या बुध आणि आश्रमाजवळ आला. तिचे तो अप्रतिम सौंदर्य पाहून बुध तिच्यावर भुलला व तीही त्याच्या आश्रमात राहिली. पुढे कालांतराने तिला पुरुरवा या नावाचा एक मुलगाही झाला. आणखी काही काळ निघून गेल्यावर अचानक तिने आपल्या पूर्ववृत्तांत आठवला. मग ती वसिष्ठ ऋषींकडे गेली व आपणास पुन्हा पुरुष तत्व प्राप्त करून देण्याबद्दल विनवले. वसिष्ठ कैलासावर गेले. त्यांनी शिवशंकराची पूजा करून दिव्य स्तोत्राने प्रार्थना केली. प्रसन्न झालेल्या शंकरांनी वर मागण्यास सांगितला. तेव्हा वसिष्ठांनी इलेला पुरुष तत्व देण्याची विनंती केली. शंकर म्हणाले की तो 1 महिनाभर पुरुष व 1 महिनाभर स्त्री होईल. हा वरप्रसाद मिळाल्यावर वसिष्ठ देवीपाशी गेले आणि तिची पूजा करून स्तुती करू लागले. तेव्हा प्रसन्न झालेल्या देवीने त्यांना असे सांगितले की तुम्ही 9 दिवसांचा उत्सव करून
त्याला दुर्गा पुराण ऐकावा, म्हणजे माझ्या कृपेने त्याला कायमचे पुरुषत्व मिळेल. पुन्हा आश्रमात परतून वसिष्ठांनी इलेला बोलावून नवरात्र महोत्सवाचा आयोजन व यज्ञ व दुर्गा पुराण श्रवण यामुळे तुला पुरुष देह मिळाला असे सुदुम्याने अनेक वर्षापर्यंत राज्य केले असे सांगितले. आता सूत पुढे सांगू लागले की सुदुम्याची गोष्ट ऐकून अगस्तींनी आनंद झाला व समाधान मात्र न झाल्यामुळे त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली. ऐकवण्याविषयी शिवपुत्र कुमाराला विनंती केली. त्याची उत्कंठा पाहून प्रसन्न झालेल्या कुमाराने सांगवयास सुरुवात केली. तो म्हणाला, मुनिवर ऐकावे, मी आता भागवतातील म्हणजे दुर्गा पुराणातील एक भाग सांगतो. दुर्गा पुराणामध्ये ज्यामध्ये गायत्रीचे अनुष्ठान अधिष्ठान ठेवून विस्तारपूर्वक धर्माविषयी विवरण केले असता हे गायत्रीचा महिमा वर्णन केलेला असतो, त्यालाच दुर्गा पुराण असे म्हणतात. ही गोष्ट भगवतीच्या संदर्भातील आहे म्हणून तिला दुर्गा पुराण असे म्हणतात. हिची आराधना ब्रह्मा विष्णू शंकर सुद्धा नित्य करीत असतात. पूर्वी ऋतवाक या नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांना एकच मुलगा झाला. त्याचा जन्म रेवती नक्षत्राच्या शेवटच्या चरणावर झाल्यामुळे गंडांत योग होता. त्या मुनींनी आपल्या मुलांचे जातकर्मापासून जावळ मुंज वगैरे सर्व संस्कार यथाविधी केले, पण त्यांच्या जन्मापासून मुनींचे सर्व सुख व आनंद त्यांना जणू अहोटी लागले. मुनी स्वतः नेहमी आजारी असत. तो मुलगा सुद्धा अत्यंत दुर्बुद्धी निपजला. ऋषी नेहमी त्याच्या वागणुकीमुळे दुःखी असत. एकदा तर त्याने मुलाने कुणा एका मुनीच्या बायकोला जबरदस्तीने पळवून नेले. तो आई वडिलांना मुळीच जुमिनीत नसे. त्यामुळे ऋषी नेहमी दुःखी असत. ते विचार करीत की माझ्या पोटी असा पुत्र कोणत्या कारणाने जन्माला आला असावा. खरोखर असा मुलगा होण्यापेक्षा निपुत्रिक असलेलेच उत्तम नाही काय. अशा मुलामुळे आपले पितर स्वर्गातून नरकात निश्चित पडतील, पण आई वडिलांना आजन्म दुःखाशिवाय दुसरे काहीच मिळणार नाही. मग मला तर असे वाटते की बापाला दुःख देण्यासाठी त्याचा जन्म झाला आहे. खरोखर ज्याच्या पोटी सुपुत्र जन्माला येतो तेच आईबाप धन्य होत. कुपुत्रामुळे वंश नष्ट होतो. वाईट बायकोमुळे जन्म नष्ट होतो. कुपुत्रामुळे यश लौकिक तर मिळतच नाही, पण मृत्यूनंतर चांगली गतीसुद्धा मिळत नाही. याची आशाच करवायला नको. वाईट भोजनामुळे शरीर स्वास्थ्य हानी होते. वाईट मित्रांमुळे सुखाची हानी होते. अशा दुःखामध्ये काही काळ गेल्यावर ते ऋषी गर्ग मुनींपाशी गेले आणि त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली आणि विचारले की हे असे का बरे झाले असावे. कारण सर्व स्वतःची गुरुची उत्तम प्रकारे सेवा करून वेद आणि शिकवलेले आहेत. नियमपूर्वक ब्रह्मचर्याचे आचरण केल्यानंतर शास्त्रविधीनुसार लग्न गृहस्थ्रम पर्दापण व नित्यकर्म पंचयज्ञाचे पालन करून केवळ स्वर्गप्राप्तीच्या हेतूने विधीनुसार गर्भधारण करून स्वतःच्या धर्मपत्नीबरोबर शरीर संबंध ठेवले की त्यामुळे वंशाचा उद्धार करणारा पुत्र व्हावा. केवळ काम वासना शमविणे हा हेतू कधीच नव्हता. अशा असताना सुद्धा माझ्या नशिबी हा भोग कशामुळे आला असावा. गर्गाचार्य ज्योतिष विधीचे जाणकार असल्यामुळे त्याच्या पुढे हा प्रश्न पडला. गर्ग महर्षी म्हणाले, हे मुनिवर ऐका, या योगामध्ये तुम्ही तुमची पत्नी अगर तुमच्या कुळ यांची काही चूक झाली नाही, केवळ जन्मवेळच्या वाईट ग्रह योगामुळे असे झाले आहे, तर रेवती नक्षत्राचा चौथा चरण हा गंडांत योग असतो, त्यावेळचा हा परिणाम असतो. आता यावर एक उपाय आहे. म्हणजे काय? विश्वाची जननी ती दुर्गा ती नाशिनी दुर्गा भवानी शिवा, तिला अनन्य शरण जाऊन तिचीच आराधना करा. दुर्गा मातेची आराधना करा. ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा जप करा. ज्या घरात ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा जप होतो, या जो कोणी याचा पाठ करतो, या दुर्गा पुराण श्रवण करतो, त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि हा मंत्र जपणाऱ्याचे दारिद्र्य दुःख 6 महिन्याच्या आतच नाहीसे होते, असे स्वतः दुर्गा माताने सांगितले आहे. म्हणून तुम्ही दुर्गा मातेला शरण जा आणि तिची आराधना करा. हे ऐकून मुनींना नक्षत्राचा अत्यंत राग आला. त्याने त्या रागाच्या भरात त्या रेवती नक्षत्राच्या देवतेला शाप दिला की तू आकाशातून स्थानभ्रष्ट होऊन पडेल. त्या शापाचा उच्चार होता क्षणी ती देवता त्या स्थानापासून ढळली. स्वतेजेने तळपडत मोठा चमचमाट करीत पृथ्वीवर कुमुंद नावाच्या पर्वतावर कोसळली. त्यामुळे तो पर्वत तेव्हापासून रैवत या नावाने प्रसिद्ध झाला. त्याची रमणीयता अनेक पटीने वाढली. मग तो ऋतुवाक मुनी गर्गाचार्याची आज्ञा घेऊन दुर्गा भगवतीची आराधना करू लागले व देवीच्या प्रसादाने सर्व दुःखांपासून मुक्त झाले. कार्तिक पुढे म्हणाला की
रेवतीच्या तेजापासून एक मुलगी निर्माण झाली. तिला पाहून प्रमूस नावाच्या एका मुनीने तिला उचलून आणली आणि रेवती असे तिचे नाव ठेवून स्वतःच्याच मुलीप्रमाणे लालन पालन करू लागले. यावेळी ती वयात आली तेव्हा मुनी तिच्यासाठी वर शोधू लागले. पुष्कळ शोधून सुद्धा त्याला योग्य वर मिळेना. तेव्हा अग्निशाळेत घेऊन हवनकुंडापाशी बसून अग्नीची प्रार्थना करू लागले. काही वेळाने अग्निनारायण प्रसन्न झाले आणि ऋषींच्या समोर प्रकट झाले. ऋषींनी आपली काळजी सांगितली. अग्निदेव म्हणाले, हिच्याकरता दुर्दुम नावाचा पती निश्चित आहे. धार्मिक, बलवंत, शूर, नित्यविजय आणि मधुर वाणीने युक्त असा आहे. हे भविष्य ऐकून मुनींची काळजी दूर झाली. पुढे असे झाले की देवयोगाने अचानक राजा शिकारासाठी फिरत असताना आश्रमानजीक येऊन पोचला. विक्रमशील राजाची पत्नी कालिंदी हिच्या पोटी जन्मास आला होता. आश्रमात प्रवेश करता क्षणी त्याच्या नजरेस ती रेवती पडली. त्याने तिला विचारले की हे प्रिय महर्षी कुठे असतील, मला सांग, म्हणजे मी त्यांचे चरण स्पर्श करून दर्शन घेईन. ती म्हणाली, ऋषी यावेळी यज्ञशाळेत गेले आहेत. तेव्हा तो राजा यज्ञशाळेच्या दरवाजात जाऊन उभा राहिला. त्या सर्व राजलक्षणांनी युक्त मर्यादाशील राजाला पाहून ऋषी आपल्या गौतम नामक शिष्याला म्हणाले, अरे लवकर अर्घ्य घेऊन ये. मी फार काळपर्यंत ज्याची वाट पाहत आहे तो माझा हा होणारा जावई आज होऊन आमच्या घरी आला आहे. मग त्यांनी अर्घ्य देऊन राजाचे स्वागत केले आणि प्रथमच ऋषींनी त्याला त्याचे राज्य, प्रजा, कारभार, सेवक वगैरे खुशाली विचारली आणि पुढे म्हणाले की तुझ्या पत्नीची मात्र खुशाली विचारत नाही, कारण ती इथेच माझ्यापाशी सुखरूप आहे. तेव्हा त्या आश्चर्यचकित झाल्याने राजाने प्रश्न केला की तर सर्व ठीक आहे, पण माझी पत्नी इथे कशी असेल? त्यावर ऋषींना सांगितले, रेवती नावाची तुझी पत्नी अप्रतिम सुंदर अशी इथेच असून तू मात्र जाणत नाहीस काय, असे काय? त्यावर राजाने उत्तर दिले, महाराज, सुभद्रा आदी करून अनेक स्त्रिया माझ्या अंतपुरात आहे व त्या सर्व मला माहिती आहे, परंतु आपण जी कुणी रेवती म्हणता ती खरोखरच मला ठाऊक नाही. ऋषी म्हणाले, हे राजा, आता आश्रमात आल्याबरोबर जिला तू हे प्रिय असे हाक मारलीस तिला तू लगेच विसरलास काय? राजा म्हणाला, हे मुनिराज, आपली वाणी सत्यच असणार, पण मी सहजच तिला तसे म्हणालो होतो. माझ्या मनात मात्र असं काहीच होते नाही, हे तू माझा. ऋषी म्हणाले, राजा, तुझे अंतकरण मला ठाऊक आहे. तुझ्या मनात कोणताही वाईट हेतू नव्हता. केवळ अग्निदेवाने तुझ्या बुद्धीला तशी प्रेरणा दिली म्हणून तू तसे म्हणालास. जेव्हा मी अग्निदेवतेला या मुलीच्या भावी पतीविषयी विचारले तेव्हा तुझेच नाव सांगितले, तर आता तुला मी ही कन्या अर्पण करणार आहे. तिचा स्वीकार कर, आणखी विचार करू नकोस. राजा काही क्षण स्तब्ध राहिला आणि त्याने विवाहासाठी संमती दिली. रेवतीने मात्र कन्यादानासाठी उत्सुक झालेल्या मुलींना सांगितले तिचा विवाह रेवती नक्षत्रावरच करावा. ऋषी म्हणाले, रेवती, अगं, कन्यादानासाठी इतर अनेक शुभ नक्षत्र आहेत, शिवाय रेवती तर सध्या देवलोकी पण नाही. रेवती बोलू लागली, पिताजी, रेवतीशिवाय इतर कोणत्याही वेळी माझा विवाह होणे योग्य होणार नाही, तर माझा विवाह त्याच मुहूर्तावर करावा. ऋषी म्हणाले, या नक्षत्राला तर आधीच ऋतवाक मुनींनी दिव्य लोकातून स्थानभ्रष्ट केलेले आहे. जर दुसरी नक्षत्र तुला आवडत नसतील तर हे लग्न कसे काय पार पडेल? मुलींनी उत्तर दिले, या भूतलावर केवळ ऋतुवाक मुनीच तर फक्त तपस्वी आहेत, कारण तुमची दीर्घ काळाची तपस्या व्यर्थ आहे काय? विश्वाची उत्पत्ती करणारे एवढे तपोबल तुमच्यापाशी आहे, ही गोष्ट मी पक्की जाणून घेणार आहे. रेवती नक्षत्राची पुण्य दिव्य लोक स्थापना करा, मग माझे लग्न करा. ऋषी म्हणाले, तसेच होईल. मी पुन्हा नक्षत्राची योग्य स्थान करतो. मग प्रथमच मुनींनी मग रेवतीची पुन्हा मुळीच्या ठिकाणी स्थापना केली. नंतर रेवती नक्षत्रावर मुलीचे लग्न करून राजाने सांगितले, ज्याचा जन्म स्वयंभू नावाच्या कुळात झालेला आहे, म्हणून ऋषीच्या कृपेने त्यासाठी तिने देवीची आराधना करावी. तसा मुलगा व्हावा की जो मन्वंतरच्या अनेक अधिपतीपैकी एक होईल. त्यांनी ऋषींना सांगितले की यासाठी देवीची आराधना करावी, तिच्या प्रसादाने त्याचे सर्व इच्छा पूर्ण होतील. जो हे देवी पुराण, भागवत पुराण, दुर्गा पुराण ऐकतो त्याला कुठल्याही गोष्टीची कमी होत नाही. मग पुढे म्हणाले की या देवी पुराणाचे श्रवण 5 वेळा करावे, म्हणजे इच्छित पुत्राचा लाभ होईल. जो देवी पुराणाचं थोडंसं सुद्धा श्रवण करतो तरी त्याला संतांची प्राप्ती होते. तेव्हा तो राजा आनंदित होऊन ऋषींची परवानगी घेऊन आपल्या नगरात गेला. राज्यकारभार पाहू लागला. मग एकदा असे झाले की लोमेश या नावाचे एक तपस्वी मुनी नगरात आले. राजाने त्यांचे स्वागत केले आणि पूजा करून म्हणाले की त्याच्याकडून देवी पुराण ऐकावे अशी त्याची इच्छा आहे, कारण त्याला सुपुत्राची प्राप्ती व्हावी. ऋषी प्रसन्न होऊन म्हणाले, हे राजा, खरोखरच तुझे परमभाग्य हेच आहे की तुला देवीबद्दल भक्ती प्रेम आहे. त्रैलोक्याची आई जगदंबा नेहमीच देव आणि दानवांकडून आराधली जाते. मग मी तुला आता दुर्गा पुराण ऐकवते.
ते ऐकणाऱ्याला अशक्य ते अप्राय असे काहीच नाही. मग चांगल्यापैकी एक मुहूर्तावर विधिपूर्वक शुभारंभ करावा. राजाने पत्नीसह पुराण 5 वेळा ऐकले. समाप्तीच्या दिवशी राजाने मुनींचा पोथीची पूजा केली. देवीच्या नवार्ण मंत्राचा हवन केला. यथासांग 5 कुमारी ब्राह्मण भोजन खाऊ घातले. भरपूर दक्षिणा दिली. याच परिणाम म्हणून लवकरच राणी रेवतीला दिसली. दिवस गेले आणि चांगल्या तिथी वार नक्षत्रावर एका शुभ मुहूर्तावर तिला मुलगा झाला. राजाला मोठा आनंद झाला. विधिपूर्वक मुलाचे जातकर्म करून त्या राजाने दानधर्म केला. मग पुढे मुलाची मुंज केली. सर्व प्रकारचे शिक्षण दिले. त्या मुलाचे नाव रेवत असे होते. नंतर ब्रह्मदेवाने त्याची मनु या पदावर नेमणूक केली आणि रेवंत मन्वंतराचा शासक होऊन नीतीपूर्वक पृथ्वीवर सत्ता चालू लागला. मग सूत म्हणाले, ऋषी हो, हा मी देवी कृपाचा महिमा तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगितला आहे, कारण विस्तृतपणे वर्णन करणे कुणालाही शक्य नाही. अगस्त्य मुनी कार्तिकेची पूजा केली, कुमारांची आज्ञा घेतली आणि मग आपल्या आश्रमात परतले. तसा हा दुर्गा पुराणाचा महिमा असा की जो दुर्गा पुराण ऐकेल त्याला सर्व कामनांची पूर्ती होईल, शिवाय मरणानंतर सुद्धा त्याला मोक्षाची प्राप्ती होईल असे सांगितले. म्हणून हे दुर्गा पुराण ऐकण्याचे करावे. तर आता हे दुर्गा पुराण श्रवणाचा विधी कसा आहे? आनंदित झालेल्या ऋषींनी सुताला विनंती केली की त्याने हे पुराण ऐकवायचा विधी संपूर्ण वर्णन करून सांगावा. सुतांनी सांगवयास आरंभ केला. ते म्हणाले, सर्व ऋषी हो, मी तुम्हाला सर्व विधी अगदी बारीक सारीक माहितीसह सांगतो, कारण जो हे विधीपूर्वक ऐकेल त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. अगदी प्रथम एक चांगल्यापैकी ज्योतिष्य पाहावा. त्याच्याकडून शुभ अशा तिथी वार नक्षत्र महिमा याची माहिती घ्यावी. मग शुभ मुहूर्तावर श्रवणाला सुरुवात करावी. यासाठी अश्विन हस्त पुष्य मूळ रोहिणी अनुराधा मृग श्रवण ही नक्षत्र प्रशस्त आहे. जर नक्षत्र गुरुच्या नक्षत्रापासून 4थे असेल तर धर्मलाभ होईल. 1ले असेल तर लक्ष्मी मिळेल. 5वे असेल तर कथा सिद्ध होईल. 6वे असेल तर परम सुख मिळेल. 4थे असेल तर पीडा राजभय आणि 3रे असेल तर ज्ञानची प्राप्ती होईल अशी फळे मिळतात. जो कोणी हे दुर्गा पुराण ऐकतं त्याला सर्व सुखांचे परम सुख मिळते आणि त्याचे दुःख दारिद्र्य त्वरित नष्ट होते. तसे हे परम सुख मिळणारे हे दुर्गा पुराण आहे. ज्याच्या जन्मी खूप काही जन्माचे पुण्य असेल त्यालाच हे दुर्गा पुराण ऐकायला मिळेल. तर असे हे दुर्गा पुराणाचे जो कोणी ऐकतो त्याला ज्ञानाची प्राप्ती होते, धनाची प्राप्ती होते, सुख समृद्धी शांतीची प्राप्ती होते. म्हणूनच शंकराची आज्ञा आहे की मुहूर्त पाहिल्याशिवाय सुरुवात करू नये, किंवा मग 4 नवरात्रमध्ये पण मुहूर्त शुद्धी पाहून आरंभ करावा. मुहूर्त पाहिल्याशिवाय सुरुवात करू नये. मग 4 नवरात्रमध्ये आरंभ पाहून करावा. जशी विवाहाच्या वेळी तयारी करतो तशी थाटामाटाने तयारी करून मग पूर्ण प्रयत्नपूर्वक हा 9 दिवसाचा यज्ञ करावा. निरपेक्ष अशा संबंधीच्याचं सहकार्य करावे. यज्ञाची निमंत्रणे देवी भागवतांना आणि इतर भाविकांना द्यावी. दुर्गा पुराणाचे श्रवण शैव, शाक्त, गौणपत्य, सौर, वैष्णव, तांत्रिक, नाथपंथी वगैरे सर्व सांप्रदायिक लोकांनी करावे. कारण कोणत्याही देवता व शक्ती संपन्न असते. ब्राह्मणासहित सर्व वर्ण, स्त्रिया, संन्यासी असे प्रत्येकाने ऐकावे. कार्यकलाप्रमामुळे वेळ नसेल तर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा, काही कामांमुळे तुम्हाला वेळ नसणार तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ऐकावे. अर्धा तास, पाऊण तास, 2 शब्द ऐकल्याने सुद्धा 60,000 यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. देवी लोकाची प्राप्ती होते. शिवलोकाची प्राप्ती होते. सर्वप्रथम जागा धुवून स्वच्छ करावी. गाईच्या शेणाने सारावी. मोठा मंडप घालावा. केळीचे खांब तोरणे लावावी. सुशोभित करावा. कथाकारासाठी एक जागा स्वच्छ करावी. ते उत्तराभिमुख किंवा पूर्वभिमुख असावे. ऐकणाऱ्यांसाठी चांगली बैठक करावी. कथाकार हा देवीचा उपासक असावा. तो ब्राह्मणाचा आदर करणारा असावा. भागवत प्रेमी, निर्लोभी, ऐंसिक असावा. तसाच श्रोतांच्या शंकाचे निरासन करणारा असावा. नंतर आदल्या दिवशी कथाकार यजमान सहित सर्व कुटुंबांनी शास्त्रानुसार शुचिर्भूत होऊन व्हावे. रोज सूर्योदयाच्या वेळी स्नान करावे. संध्या तर्पण, जप, नित्यकर्माची थोडक्यात आटोपाट घ्यावी. आरंभ गणपती पूजन करावे. कलशाचे पूजन करावे. चौरंगावर स्थापना करावी. बटू, क्षेत्रपाल, योगिनी, मातृका इत्यादी परिवाराची स्थापना करावी. आणि मग देवतांची स्थापनानंतर आव्हानसहित स्थापना पूजा करावी. विशेष करून पोथीची उपचारासहित पूजा केली पाहिजे. याचे कारण असे आहे की पोथी ही देवीची वाङ्मयी मूर्ती आहे. विघ्न शांतीसाठी प्रथम नवार्ण मंत्राचा जप करावा. ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा जप करून सप्तशतीचा पाठाचा आरंभ करावा. ब्रह्मचार्याकडून करून घ्यावे. ब्राह्मणांकडून करून घ्यावे. शेवटी प्रदक्षिणा घालावे. नमस्कार करावे. आरती करावी. देवीची स्तुती करावी. व्यासपीठावर जो वक्ता बसलेला असेल त्याच्या पूजन करावे आणि श्रद्धा आणि भावनेने त्याची पूजा करून त्याला दान दक्षिणा द्यावी. असे हे सर्व शास्त्रांमध्ये इतिहासाची व्यासरूपी जाणकार मी
मी तुम्हाला नमस्कार करते. कथारूप चंद्राचा उदय करून आमच्या मनातील अंधार नष्ट करो अशी प्रार्थना करावी. नंतर ब्राह्मणाची पूजा करावी, कथाकाराची पूजा करावी, कथाकाराच्या पाया पडाव्या आणि जो आसनावर बसले की आपण बसावे. इष्टप्राप्ती होण्यासाठी लक्षपूर्वक कथा करावी. सर्व प्रापंचिक विचार सोडून द्यावे. सूर्योदयापासून सुरुवात करून दिवसाच्या 3ऱ्या प्रहारपर्यंत कथा वाचन चालू राहू द्यावे. शौच व मूत्र यामुळे खंड पडू नये म्हणून जेवण मोजकेच करावे आणि कथा वाचताना ऐकताना जांभळे येऊ नये आणि थोडेच जेवण करून मग कथा वाचाव्या किंवा मोजक्याच प्रमाणात घ्यावे. कथाकाराने तर एक वेळ हविष्य पदार्थाचे जेवण घ्यावे. कथाकाराने 2 वेळ जेवण करावे नाही. कथाकाराने एकच वेळा जेवण करावे. एक टाईम फळे आणि दूध घ्यावे. थोडक्यात काय तर श्रवणामध्ये विघ्न येऊ नये अशा बेतीने खाणेपिणे करावे आणि श्रवण करताना वाचताना ऐकताना वारंवार उठ बस करायची नाही. आता जे ऐकणारे श्रोतेजन असतात त्यांच्याकरता नियम ऐका. जे देवी भक्त नाहीत, ब्रह्मा विष्णू शंकर यांच्यामध्ये सरस निरस ठरवतात. ब्राह्मणांचा द्वेष करणारे नास्तिक बुद्धीचे असे श्रोते श्रवणाचे अधिकारी नाहीत. धन लोभी, परस्त्री, परधनाचे अभिलाषी तसेच देवालयाच्या संपत्तीची चोरी करणे असे लोक श्रवणासाठी अधिकार नाही. ब्रह्मचर्य व्रताने राहून जमिनीवर झोपणाऱ्या जितेंद्र अशा वक्त्याचे कथेच्या समाप्तीनंतर पत्रावळीवर जेवण करावे. जेवणामध्ये खालील पदार्थ निषिद्ध आहेत, तर हे पदार्थ तुम्हाला जेवणामध्ये वापरायचे नाही आहेत. तर कोणते पदार्थ तुम्हाला जेवणामध्ये 9 दिवसपर्यंत वापरायचे नाही आहेत? वांगी, कारली, 2 पाणी, भाज्या, मध, जळके पदार्थ, अभिभावाने बनवलेले अन्न खाऊ नये. त्याचप्रमाणे मांस, मासे, मसूर, कांदा, लसण, हिंग, कोहळा, शेंगाची भाजी ही सुद्धा वर्ज्य आहे. तर काम, वासना, लोभ, वाणी, अहंकार, सन्माचे गोष्टीपासून कथाकाराने या गोष्टी जेवणामध्ये घ्यायच्या नाही. जो कथाकार आहे, जो कथा करतो, जो कथा तुम्हाला ऐकवतोय त्याने या गोष्टी खायच्या नाही. बिना कांदा लसणच जेवण खायचं. एक टाईम दूध आणि फळं घ्यायची. एकच टाईम जेवण करावायचे म्हणजे कथा लोकांना चांगल्या प्रकारे ऐकायला मिळेल. अशा प्रकारे लोकांनी दूर बसून कथा ऐकावी. सर्व प्रकारच्या वांझ बायकांनी अवश्य ऐकावे. ज्यांना पुत्र नाही, निपुत्रिक आहेत, त्यांनी ही दुर्गा पुराण ऐकावे. त्याला संतांची प्राप्ती होईल. ज्याला म्हणजे तपश्चर्याचे कष्ट झेपणार नाही, धर्म, द्रव्य, काम, मूर्ती, मोक्ष मिळावा अशी इच्छा असेल तर प्रत्येकाने हे कथा ऐकावी. 9 दिवसाच्या या कार्यक्रमाला प्रत्येक दिवस एक यज्ञच आहे. या दिवसात केलेले दान, जप, तप, हवन अनंत पटीने फळ देतात. शेवटच्या दिवशी उद्यापन करावे. कथाकाराची आणि पोथीची पूजा करावी. कथाकाराने दिलेला प्रसाद भक्तीने खावा. निश्चितपणे सिद्ध मिळावी. याकरता दररोज कुमारी, ब्राह्मण, सुवासिन यांची पूजा करावी. समाप्तीच्या वेळी गायत्री सहस्रनामाचा पाठ करावा. विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. दोष परिहारासाठी करावा. सप्तशतीच्या एका पाठाने होम करावा. अगर नवार्ण मंत्राने किंवा गायत्री मंत्राने होम केला तर योग्य आहे. त्यासाठी दूध अथवा तूपच घ्यावे, कारण हे भागवत गायत्री स्वरूप आहे. कापड, दक्षिणा, अलंकार देऊन कथाकाराची पूजा करावी. आदर सत्कार करावा. त्यामुळे देवता प्रसन्न होतात. मग ब्राह्मणांना दक्षिणासहित भोजन करावे. कुमारी पूजन करून त्यांनाही दक्षिणापूर्वक भोजन करावे. वस्त्रंकार द्यावे आणि मग द्यावे. देवी पुराण, दुर्गा पुराणाची पोथी रेशमी वस्त्रात बांधून अष्टमी आणि नवमीच्या दिवशी कथाकाराला अर्पण करावे. तो जरी म्हातारा, लहान वयाचा पण राहिला कथाकार तरी पण त्याचा आदर सत्कार करावा. अशक्त, दारिद्र्य, तरुण कसाही असला तरी तो पुराणकांचा जाणकार असल्यामुळे कथाकाराच्या पूज्यच असतो. कथाकाराची पूजाच करावी. जरी लौकिक गोष्टी शिकवणारे पुष्कळ गुरु असले तरी पुराणाचा ज्ञाता गुरु दुर्मिळ का असेना पण तो कथाकार असतो. कथाकाराने त्या 9 दिवसात कोणालाही नमस्कार करू नये. जो कथा वाचतो, कथा ऐकून देतो त्याने कोणालाही नमस्कार करू नये. वक्त्यापेक्षा उंच आसनावर कुणीही बसू नये. कथा सोडून मध्येच निघून जाणारा दारिद्र्य होतो आणि तर ऐटीत गर्वाने बसणारा अर्जुन नावाचा वृक्ष होतो. कथेची टिंगल करवणारा गाढव होतो. जो कथा तुम्हाला ऐकवतोय त्याची कधीच टिंगल करू नये. त्याला गाढवाचा जन्म मिळतो, सरड्याचा, कुत्र्याचा जन्म मिळतो. नमस्कार न करता बसून ऐकणारा विषारी वृक्ष होतो. झोपून ऐकणारा अजगर होतो. जे कथेमध्ये विघ्न आणतात, मृत्यूनंतर कोट्यावधी वर्षानंतर नरक भोगून डुकराच्या जन्माला येतात. दुर्गा पुराण ऐकण्याची जी फळे मिळतात त्याच्याबरोबरची कशाने ही फळे मिळणार नाहीत. दुर्गा पुराण ऐकल्याने सर्व गोष्टींची प्राप्ती होते. सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतात. नद्यांमध्ये गंगा,
देवांमध्ये शंकर, काव्यांमध्ये रामायण, मन प्रसन्न करण्यात चंद्र, शमवानामध्ये पृथ्वी, गंभीरतेमध्ये समुद्र, पापनाश करण्यामध्ये गायत्री मंत्र, नारायण हे जसे श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ पुराणांमध्ये दुर्गा पुराण सर्वात श्रेष्ठ आहे. हर प्रकारचे प्रयत्न जो कोणी 9 वेळेस ऐकेल, जो कोणी हे 9 वेळा दुर्गा पुराण ऐकेल, वाचेल, त्याला सर्वांचे त्याच्या भाग्याचे वर्णन करणे अशक्य आहे. किंबहुना त्याला जीवनमुक्तच म्हणता येईल. ज्याच्या जन्मी खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यालाच हे देवी दुर्गा पुराण ऐकायला मिळेल. शिवाय लौकिक हेतूसाठी हे ऐकावे. जसे राजाला शत्रूपासून भय प्राप्त झाले असता अथवा महामारीचा फैलाव झाला असता, महामारी दुष्काळ पडला असता, तरी सुद्धा हे दुर्गा पुराण ऐकावे. महामारी म्हणजे कोरोना सारखी महामारी. आपल्याकडे 4 वर्ष अगोदर कोरोना महामारी आलेली होती, तर त्यावेळेस म्हणजे अशा मोठ्या मोठ्या बिमारींवर सुद्धा हे दुर्गा पुराण ऐकायला चालते. दुष्काळ पडला असता, राजांमध्ये बंडखोरी झाली असता, शांततेसाठी हे व्रत आणि हे कथा जरूर ऐकावी. ज्यांच्या घरात खूप काही भांडणं होत आहे, ज्यांचा काही खूप जीव घाबरतोय, भूत प्रेत यांची बाधा आहे, त्यांनी सुद्धा हे दुर्गा पुराण ऐकावे. तिच्या नाशासाठी, राज्य संपादन करण्यासाठी, मुलगा व्हावा याच्यासाठी हे दुर्गा पुराण ऐकावे. जर असे असेल तर दुर्गा पुराण जरूर ऐकावे. जो कोणी हे दुर्गा पुराण वाचतो किंवा ऐकतो, निदान एकदा एक श्लोक अगर तरी अर्धा श्लोक का होईना परंतु वाचतो या ऐकतो, त्याला परमगतीची प्राप्ती होते. देवी भगवतीने स्वतः हे फक्त अर्ध्या श्लोकामध्ये प्रकट केलेले परंपरेने पुढे शिष्यांकडून यांचा विस्तार सांगितला आहे. गायत्रीसारखा श्रेष्ठ धर्म नाही, गायत्रीप्रमाणे तप नाही, गायत्रीच्या तुलनेत कोणताही देवता नाही, तसेच गायत्रीच्या बरोबरचा एक मंत्रसुद्धा नाही. गाणाऱ्याचे तारण करते म्हणूनच तिला गायत्री असे म्हणतात. या दुर्गा पुराणामध्ये गुप्त प्रकारे स्थानपण म्हणून देवीची प्रीती मिळवून देणाऱ्या या दुर्गा पुराणाच्या 16व्या अंशाचेही बरोबर नाही. इतर सर्व महापुराणे एकत्र मिळली तरी होऊ शकत नाही असे हे दुर्गा पुराण. देवी भागवत पुराण म्हणजे खरोखर निर्मल असे ब्राह्मणाचे धन आहे. यामध्ये गायत्रीचे रहस्य आणि मणिद्वीपाचे वर्णन आहे. याचप्रमाणे देवीने हिमालय पर्वतावर स्वतः सांगितलेली गीतासुद्धा या पुराणामध्ये आहे आणि यामुळे हे पुराण अद्वितीय, अतुलनीय म्हणून भागवताची सेवा ब्राह्मणांनी नेहमी केली पाहिजे. जिचा संपूर्ण प्रभाव ब्रह्मा, विष्णू, महेश, शंकर, नागराज हे सुद्धा जाणू शकले नाही, तर इतर अंशात्मक देवताची काय कथा. अशा जगदंबेला माझे सतत नमस्कार आहे, जिच्या पदम कमळाच्या एक रजकणाची प्राप्ती झाल्यामुळे ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करतो, विष्णू पालन करतो, शंकर संहार करतो. या जगदंबेला माझे अविरत नमस्कार आहे. मणिद्वीप नावाचे एक स्थान आहे, तिथेही कल्याण हृदयी अंबा दुर्गा माता हास्यमुखी अशी राहत असते. तिचे अमृताच्या विहारी देववृक्षाची दाटी, चिंतामणी जडवलेल्या भित्या, अशा प्रकारे तिने ध्यान करावे. जो करतो, जो देवी पुराण दुर्गा पुराण ऐकतो, तो भोगाचा लाभ घेतो, तो शेवटी मोक्षाला जातो. असे हे ब्रह्मदेव, महादेव, विष्णू, इंद्र आदी करून जिच्या आराधनेमध्ये सतत तत्पर राहतो, त्या मणिद्वीप स्वतः देवीचे जगाचे कल्याण करावे. असा हा देवी दुर्गा पुराणाचा हा अध्याय तुम्हाला मी श्रवण करवला आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझे दुर्गा पुराण नक्की आवडले असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया. तर जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून, कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल, जय माता दी.